खूप एकटं एकटं वाटतंय का मी तू? मला सुद्धा बोललो त्या दिवशी तुम्ही गेलात ना, तो दिवस भयानक होता माझ्यासाठी. म्हणजे हे जे काही मी बोलतेय ते सगळं खोटं आहे? मला वेड लागलाय? हे स्वप्नात येतात माझे, हे सगळं खोटं आहे? तू खोटं सांगत नाहीयेस, तू खरंच सांगतेस. पण तुझ्या मनाला जे खरं वाटतंय ना ते तू सांगतेस. लक्षात येतंय का मी काय म्हणते ते? अगं म्हणजे तेच ना, हे म्हणजे सगळं मी नाटक करते. अलका, अगं कोणताही चमत्कार होणार नाहीये. तू जरा शांतपणे विचार कर. काही वेळानं आपण भावनांच्या आहारी जाऊन एखाद्या प्रश्नाबद्दल एकाच बाजूनी विचार करायला लागतो आणि मग त्या गोष्टीकडे आपण एकाच बाजूनी बघतो, एकच विचार करतो, एकच गोष्ट ठरवतो. पण अशा वेळी एखाद्या त्रयस्थाच्या भूमिकेतून पाहिलं ना, मग आपल्याला समोरच्याची बाजू दिसते. त्याच गोष्टीला दुसरी पण एक बाजू आहे हे लक्षात येतं. अलका, अगं खरं तर मी हे सगळं तुला सांगण्याची काहीही गरज नाही. हे सगळं तुला माहिती आहे, पण मग का असं करतेस तू? विद्या, या सगळ्या काना जर का उत्तरं असती ना, तर बरेचसे प्रश्न सहजपणे सोडवले गेले असते आणि मग कसलंच टेन्शन राहिलं नसतं. प्रश्न आपणच सोडवावे लागतात अलका, ते आपोआप सुटत नसतात. पण कधी कधी ना प्रश्न सोडवताना त्याचा विचार आपण इतका गुंतागुंतीचा करून ठेवतो की ते साधे साधे असणारे प्रश्न सुद्धा कठीण होऊन जातात. अगं पण प्रश्न सोपे की कठीण हे कोण ठरवणार? तुला असं नाही का वाटत की प्रश्नाचं गांभीर्य हे ज्याच्या त्याच्या लेखी वेगवेगळं असतं? आता समज एखादा प्रश्न तुझ्याकरता खूप अवघड आहे, तर तो माझ्याकरता एकदम सोपा असेल, आणि जो मला सोपा आहे तो तुला अवघड वाटू शकतो. आणि विद्या, तुला असं वाटतं की मी कधीच मितालीच्या बाजूने विचार केला नाही? हे बघ, तुम्हाला पारंपरिक म्हण, बुरसटलेली म्हण, काही म्हण, मी जी आहे ना ती अशी आहे. आणि हे बघ, स्वतःच्याच मुलाबाळांकडनं काही अपेक्षा केल्या तर चुकलं का? माझी फक्त एवढीच अपेक्षा आहे की मला नातवाचं तोंड बघायचंय. नातीचं सुद्धा चालेल. मी काही एवढ्या बुरसटलेल्या विचारांची नाहीये, हो ना? अगं कोण तुला बुरसटलेल्या विचारांची म्हणतंय? हा अलका, आपण दोघी तिला चांगल्याच ओळखतो ना. मग हे असं का वागतेस तू अशी? जाऊ दे ग, मला ना आता कंटाळा आलाय तेच ऐकून आणि बोलून.
अगं पण आज न उद्या कधीतरी या विषयावर बोलायला हवंच ना. बघ, प्रश्न असे टाळून सुटत नसतात. विद्या, आपण नको ना या विषयावर बोलूया. माझं डोकं दुखायला लागलंय आता. ठीक आहे, तुला जे योग्य वाटतं ना तेच तू कर. मी निघते आता. तू कुठे निघालीस? आता जेवून जा. नको ग, खूप उशीर होईल. 2.5 तासांचा परतीचा प्रवास आहे माझा. वेळ काढून आली होतीस ना तू, मग आता कसा उशीर व्हायला लागला तुला? हो, पण मी जेवायला थांबणार नव्हते. मी आले होते तुझ्याशी फक्त गप्पा मारायला आणि बोलायला. तू गप्पा मारायला आली होतीस का मला समजवायला आली होतीस? नाही, फक्त आणि फक्त गप्पा मारायला. विद्या, मी तुला एवढी वर्ष ओळखते आणि त्याच्यात मी चूक नाही करणार. ठीक आहे, तुला तसं समजायचंय ना तसं समज. हो, तू वाढ, आम्ही आलोच. नाही ग, खूप उशीर होतोय. चल गपचूप जेवायला. आमचा रामण्णा खूप छान जेवण करतो. चल. चहा. क्या बात, क्या बात, क्या बात. आले आले स्वागत आलं, चहा वगैरे. हा, आज काय विशेष? विशेष काही नाही रे, बघितलं होतं मी तुला बाल्कनीतनं येताना. तिचे काय नाही, आज खूप दिवसांनी असं संध्याकाळी स्वतःच्या हाताने चहा केला, छान वाटलं. आज खूप दिवसांनी तू स्वतःच्या हाताने स्वतःच्या नवऱ्यासाठी चहा करून त्याला तो प्रेमाने पाजलास. तुला माहितीये, धारकरांच्या इतिहासामध्ये या प्रसंगाची नोंद सुवर्णाक्षरांनी होणार. अमेय, नको, ठीक आहे, सोनं महाग झालंय माहितीये मला. उगाच धारकरांचा इतिहास चोरीला द्यायचा फुकटचा. आता हे खूप अति होतंय. तू असं बोलतोय जसं काय मी तुला कधी चहाच करून दिला नाही. मी खूप दिवसांनी असं म्हणालो की नाही. विद्या, मला एक सांग, रोजच्या आयुष्यातले हे असे छोटे छोटे प्रसंग तरी एन्जॉय करायला मिळतात का आपल्याला? बरोबर आहे तुझं. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मला कळतंय मी तुला पुरेसा वेळच देत नाहीये. म्हणून मी अजिबात प्रेमाने बोलायला येत नाही तुझ्याशी. लगेच इमोशनल होतीस. अमेय, ऐक ना, तुला तो आमचा शिंदे माहितीये, शिंदे हॉस्पिटल मधला? कोण शिंदे? अगं शिंदे, माझा ऐतिहासिक पेशंट. ओ, ते दोघं बापले. काय त्यांचं? तुला माहितीये ना, तो शिंदे स्वतःच पडलाय डोक्यावरती अगं, आणि मुलालाही आदळतोय डोक्यावर दणादण. अरे वा, अरे मग छान आहे की. एकाच घरातले 2 पेशंट मिळाले तुला. 2? त्या शिंदेच्या बायकोला पाहिलं नाहीस तू अजून. अगं हे दोघं परवडले, ती नको. अरे वा, इंटरेस्टिंग केस आहे. इंटरेस्टिंग? ती फॅमिली येते ना माझ्या डिस्पेन्सरीत, लोक असं वाकून वाकून बघत असतात. माझं सगळं मूडच जातो नंतर पेशंट तपासायचा. मी काय करतो माहितीये, मग मी असं डोळे मिटतो आणि रशीद खान लावतो. हरि के चरण कमल दल, हरि के चरण कमल दल, हरि के चरण मल अमेय, अरे काय तू ऐकतोस की गातोस? गाऊ नकोस रे असं, खासाहेबांना खूप वाईट वाटेल. तू तर फारच थट्टा करतेस माझी. अरे चेष्टा नाही, पण खरं सांगू का, अगदी मनापासून सांगते, तू खूप वाईट गातोस. बिफोर आय फॉरगेट, डॉक्टर पारकरांचं निरोप आहे तुझ्यासाठी. तू काही बोललीस का मिताली बद्दल त्यांना? अरे बोलले होते, म्हणजे मितालीच्या केसविषयी मोघम चर्चा केली होती, पण तिच्या नावाचा उल्लेख केलाच नव्हता मी. नाही, तिचं नाव मीच घेतलं. म्हणजे त्यांनी ज्या पद्धतीने मला ते सगळं सांगितलं, मी लावला अंदाज, इतकंच. वेल, मी आज मनाशी बोललो. काय म्हणत होतो? तो काय म्हणणार आहे, मीच म्हणालो करा काहीतरी लवकर, घाई करा आता म्हणून. हो रे,
मितालीने आता लवकरात लवकर क्लिनिकवर यायला हवं. तिच्या काही टेस्ट केल्या ना म्हणजे माझ्यासाठी सगळं चित्र स्पष्ट होईल ना. तुला वाटतं ती येईल? म्हणजे ती सुद्धा ऑप्टिमिस्टिकच आहे, पण आता हे सगळं जे काही चाललंय ना त्यामुळे ती सुद्धा तोंडावून झाली आता. हो, म्हणजे क्लिनिकवर यायला अगदीच टाळेल असं नाही वाटत, पण नाही काही सांगता येत नाही. तुला आठवतं का मागे आम्ही हॉस्पिटलमध्ये दोघी भेटलो होतो तेव्हा मी तिला म्हटलं होतं क्लिनिकवर ये तू एकदा, पण नाही, स्वतःहून इनिशिएटिव्ह नाही घेतलं तिने. पण हे सगळं पाहता तिच्याविषयी मी काही अंदाज बांधू शकत नाही. लेट्स सी. अमेय, आपण याविषयी सावकाश बोलूया. तू दमलायस, फ्रेश होऊन. ऍक्च्युअली आय नीड टू. गार होतोय चहा. ओह, कसे कसे गेला तू मला एकटीला सोडून? मला नाही पटलंय तुमचं जाणं. मी तुम्हाला नेहमी म्हणायचे मला सुवासिनी म्हणून डोळे मिटायला आवडेल, तर तुम्ही जोरात हसायचात आणि म्हणायचात हे भाग्य मी तुला कधीच मिळू देणार नाही. आणि तुम्ही आपलंच म्हणणं खरं केलं. एरवी तुम्ही माझ्यावर आरोप करायचा की नेहमी आपलंच म्हणणं खरं करते म्हणून, पण आता सांगा ना कोणी कोणाचं म्हणणं खरं केलं? सांगा ना तुम्ही. का मला सोडून असं निघून गेलात तुम्ही? तुम्ही असं करायला नको होतं. का केलं तसं? मी खूप प्रयत्न करते हो तुमच्याशिवाय राहायचा, पण मला आपल्या या घराला तुमची इतकी सवय झाली आहे ना की आम्ही नाही राहू शकत तुमच्याशिवाय. माझा विश्वासच बसत नाहीये की तुम्ही या घरात नाही आहात. तुम्ही याल ना परत? तुम्ही मला स्वप्नात येऊन सांगितलंय याच घरात तुझा नातू म्हणून परत ये. याल ना तुम्ही? मी वाट बघते हो तुमची. मॅडम, हां काही नाही, सहज उशीर झाला म्हणून विचार. हां हां
जा तू जा, माझं काम आटपलं की मी निघणार आहे. वॉचमन आहेत ना? हो आहे मॅडम. तुमचं आटपलं की सांगा त्याला, तो लॉक करेल. मॅडम कॉफी आणू का? नाही रे, 4 वेळा प्यायली आहे, फक्त हे धुवून ठेव, लागली तर घेईन मी. हो मॅडम. मॅडम येऊ? हो. Project looks interesting. रामण्णा, हा 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 कसे आहात तुम्ही? कसे आहात? हा हा फर्स्ट क्लास. आई आहे घरात? आई हा आई आई आहे का घरात? हा हा जरा बोलवता तिला, बोलवता का? हा 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 या मेहराजे, आज बरा मुहूर्त मिळाला. आई तू कशी आहेस? मी मजेत. मला काय धाड भरली? तू कसा आहेस? मी सुद्धा मजेत आहे. मला काय धाड भरली? वेदिकाला नाही आणलंस? अगं नाही, खूप प्रयत्न केला खरा, पण तुला माहितीये ना तिचं हॉस्पिटल, तिचे पेशंट्स. बाप रे, तुला माहितीये कित्येक वेळा एका घरात राहून सुद्धा आम्ही एकमेकांना बघत नाही. म्हणजे छान चाललंय एकदम. हा म्हणजे मजेत. आई सगळं झालं ना व्यवस्थित? कशाबद्दल बोलतोयस? अगं हेच बापांचं दिवस कार्य वगैरे. हो, विनासायास पार पडलं, म्हणजे काही अडलं नाही. हा ऍक्च्युली मी खूप प्रयत्न केला वेळा जमवण्याचं, पण नाही जमलं. अगं जाऊ दे रे, बोल काय म्हणतोयस? काही नाही, सांगितलं ना, फक्त तुझ्यासाठी आलोय मी आज इथे. म्हणजे नक्की काहीतरी काम असणार. आई तू म्हणजे नेहमी असं बोलणार. दिस इज नॉट फेअर. तसं नाही रे, तू फक्त मला भेटायला आलास ना म्हणून म्हटलं. खरंच तुला सांगतो ना, एकदा कानफाट्या नाव पडलं ना किंवा काही खरं नसतं बा आमच्या सारख्यांचं. नाही नाही, पण खरंच मी खरंच फक्त तुला भेटायला आलो. बरं बाबा, बोल काय म्हणतोयस? मस्त, मी माझ्या कामात, ती तिच्या कामात. पण या कामाच्या रगाड्यात घराकडे दुर्लक्ष नको करूस. नाही नाही, अजिबात नाही. घर एकदम व्यवस्थित चाललंय. म्हणजे बघ, केरवारे काढले जातात, कपडे धुतले जातात, जेवण बनतं, माणसं जेवतात घरात. हो का? या व्यतिरिक्त सुद्धा घरात लक्ष द्यायचं असतं. का? काय झालं? आता काय राहिलं त्यात? तुझ्या लग्नाला 2-1 वर्ष व्हायला आली ना? 3 वर्ष झाली माझ्या लग्नाला. मग लाज नाही वाटत हे सांगायला? वाटायचं काय त्यात? झाली आता 3 वर्ष. तुम्हा पोरांना कधी कळणार आहे सगळं रे? एक मिनिट, काय काय म्हणायचंय तुला? अरे 3 वर्ष होत आली लग्नाला आणि अजून काही बातमी दिली नाहीस तू. बातमी हवी आहे ना तुला? आत्ता देतो. कुठली हवी सांग? प्रादेशिक, राष्ट्रीय, इंटरनॅशनल? हे बघ, तू चेष्टा करू नकोस. हा, मला काय म्हणायचंय ते तुला बरोबर कळतंय. बाळाबद्दल बोलतेस ना? आता एवढ्यात नाही काही करायचं असं ठरवलंय आम्ही. काय रे, कुठून ही दुर्बुद्धी सुचते तुम्हाला रे? आई, दुर्बुद्धी कसली आली आहे त्यात? हा, आता एवढ्यात नाही विचार करायचं ठरलंय आमचं, इतकंच. आणि तुला माहितीये, हिच्या हॉस्पिटलमध्ये इतकी लहान लहान बाळं येतात ना दिवसभर, ते बघत बसलं की त्यातच मन हरवून जातं बघ. अरे पण मग पुढचा काही विचार तुमच्यासाठी? आई बघ, म्हणजे तुझी भावना कळतीये मला, आणि ती चूक आहे असंही म्हणायचं नाहीये मला.
पण काही गोष्टी ठरवल्या आहेत आता आम्ही आमच्या. याचा अर्थ आम्हाला मुलं आवडत नाही असं नाही आहे का? पण आईला नातवाचं सुख द्यायला आवडत नाही. हा, अरे आपल्या रक्ताचं म्हणून काही नको का? कशासाठी? अरे कशासाठी म्हणजे म्हणजे आपल्या रक्ताचं हे कशासाठी? अरे आपला वंश. हेच आपला वंश वाढणं, आपल्या रक्ताचं वंश असणं, हे सगळं जुनं झालं आई. आता बास झालं. अमेय, आई काय म्हणाल्या? आता या क्षणी आईशी बोलण्यात काही अर्थ नाहीये. अरे पण तोच तर प्रॉब्लेम आहे ना. हो ग. आणि मिताली सुद्धा इतकी अनप्रेडिक्टेबल आहे ना. मग असं नाही व्हायला पाहिजे कोणाचं.